रामकृष्ण हरी. अवघाचे संसार सुखाचा करीण, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची भेटी, आपुले सवासाठी करून ठेल. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. महायोगपीठे तटे भीमरथ्याम्बरं, पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द स्कन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांसिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अदत्रेय जननी देवाची. वसुदेव सुतं देवकं सचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. श्री अष्टकालं महाकालं भैरवाष्टं गणान्वितं, चंद्रसहितं शुक्लं मृत्युंजय नमस्ते. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी घेतलेला अभंग माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांचा सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आज वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्री पांडुरंग परमात्मा, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांचा अगम्य भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला पायी वारीचा सोहळा प्रस्थानाने प्रारंभित होत आहे. अलंकापुरीतून सुरू होणाऱ्या या अलौकिक सोहळ्यात संगीत वर्षा प्रस्तुत चॅनलच्या माध्यमातून मी माझी प्रवचन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या समोर समर्पित करीत आहे. खरं तर कोरोनाच्या महामारीमुळे आपण सगळीजण घरी आहोत. गेली 2 वर्ष वारकरी डोळे लावून बसलेत ते पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी, आषाढी वारीची. परंतु 2 वर्ष आषाढी वारी काय झालेली नाही. या वर्षी खरं तर खूप सुंदर उपक्रम संगीत वर्षा प्रस्तुत चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर येतोय. माऊलीच्या पालखीच्या प्रस्थानापासून ते थेट पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या आषाढी एकादशी पर्यंत अनेक भक्तिमय कार्यक्रम, मग त्याच्यामध्ये अभंगवाणी असेल आणि प्रवचन, अनेक नामवंत कीर्तनकारांची प्रवचनं तुम्हा सर्वांसमोर या चॅनलच्या माध्यमातून पुढे येणार आहे. आणि यामुळे काय होणार आहे तर घर बसल्या आनंद वारीचा, आपल्या वारीचा आपणा सर्वांना आस्वाद घेता येणार आहे, आनंद घेता येणार आहे. खूप सुंदर उपक्रम आहे. आपण सर्वजण या उपक्रमाला शुभेच्छा देऊया. आज या प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आहे अभंग माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सुंदर असा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतायत. प्रतिज्ञा संकोचित नाहीये, तर ती व्यापक आहे. संकुचित ज्याचा विचार त्याला जीव म्हणतात आणि व्यापक ज्याचा विचार त्याला संत म्हणतात. त्यामुळे आजची ही प्रार्थना, प्रतिज्ञा ही व्यापक आहे. पण या अभंगामध्ये एक शंका आहे. माऊली या अभंगामध्ये प्रतिज्ञा करतायत, पण पूर्वी अनेकांनी प्रतिज्ञा केल्या. काहींच्या त्या शेवटाला गेल्या, काहींच्या नाही गेल्या.
काहींच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या, काहींच्या अपूर्ण राहिल्या. माऊलींची प्रतिज्ञा पूर्ण होते का नाही? पहा, उदाहरणच जर द्यायचं झालं तर राजा रावण किती श्रीमंत होता, सगळं काही होतं. 3 प्रतिज्ञा केल्या होत्या राजा रावणाने. पहिली प्रतिज्ञा होती ती म्हणजे खारा समुद्र गोड करेल. दुसरी प्रतिज्ञा होती स्वर्गाला शिडी लावेन. आणि तिसरी प्रतिज्ञा होती सुवर्ण म्हणजे सोन्याला सुगंध आणि सुवास आणेन. झाले का हो पूर्ण? नाही झाले. का बरं पूर्ण झालं नाही? सगळं काही राजा रावणाकडे होतं. रावणाचा जर विचार केला तर लंकेचा राजा होता तो. सत्ता होती, शक्ती ती सुद्धा होती. किती शक्तिशाली होता राजा रावण. 3 वेळा कैलास पर्वत स्वतः हलवला होता. इतका शक्तिशाली. सत्ता सुद्धा होती, श्रीमंती होती. लंके माझे घरी किती ते ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लाख घरे पाषाणाची जेते, 7 लाख विटबंदी. कोटी घरे जेते काश्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी महाकाय सत्ता ज्या राजा रावणाची होती. म्हणजे सत्ताही होती, शक्तीही होती, भक्ती ती सुद्धा होती. भगवान शिवशंकरांच्या सगळ्या भक्तांमध्ये जर पहिलं नाव कुणाचं घेतलं जाईल तर ते म्हणजे राजा रावणाचं होतं. एवढी भक्ती राजा रावणाची होती. असं म्हणतात रावणाच्या पूजेसाठी 12 माणसांची निवड केली होती. त्या 12 जणांनी रावणाच्या पूजेसाठी जेवढं जेवढं साहित्य लागेल त्या सगळ्या साहित्याची तरतूद करायची. कोणी तांब्या घासून द्यायचं, कोणी भस्म आणून द्यायचं, कोणी फुलं आणून द्यायचं, कोणी बेल आणून द्यायचं. 12 जण होते. आणि राजा रावण एकदा का पूजेला बसले की बसल्यानंतर ते 6 ते 7 तास उठत नव्हते. एके दिवशी असं म्हणतात 1000 कमळ वाहण्याचा संकल्प होता. 999 कमळ पिंडीवरती वाहिले आणि 999 कमळ वाहिल्यानंतर 1 कमळ राहिलं जे राजा रावणाकडे नव्हतं. पण ते कमळ वाहिल्याशिवाय 1000 कमळ पूर्ण होणार नाही. 1000 कमळाचा संकल्प पूर्णत्वास जाणार नाही. मग करायचं काय? उठावं म्हटलं तर भक्ती मोडती आहे, भक्ती अपूर्ण राहती आहे. काय करावं? एका क्षणाचाही विलंब न लावता राजा रावणाने काय करावं तर स्वतःचं मस्तक छाटलं आणि ते मस्तक पिंडीवरती शिर कमल म्हणून वाहिलं. केवढी भक्ती आहे. मग सगळं आहे. युक्ती सुद्धा आहे, बुद्धी सुद्धा आहे. 33 कोटी देव बंदीखान्यात टाकलेत. गणपती गाढवा वळायला आहे. एवढं सगळं असताना ते 3 प्रतिज्ञा त्यांच्या पूर्णत्वास गेल्या नाही. या उलट माझ्या माऊली आहेत. लंकेच्या विरुद्धार्थीचा शब्द जर तुम्ही आम्ही पाहिला तर अलंका. लंका अलंका. लंकेचा राजा रावण होता. माझ्या अलंका कुणीचा राजा म्हणजे माझी माऊली आहेत. सगळं काही आहे माऊलींकडे सुद्धा. राजा तसा शोभेवंत पाहिजे. तरुण आहेत, 22 वर्षाचं वय आहे, तरुण आहेत, राजा आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली सुद्धा आहेत. ज्ञानियांचे राजे आहेत, राजा सुद्धा आहे. संपत्ती ती सुद्धा आहे. महाराज म्हणतायत जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ ज्यांच्या दारात आहेत ते माऊली आहेत. आणि बळ शक्ती अंगी ऐसे बळ रेडा बोल. ज्या रेड्याला मुखामध्ये बोलच दिला नाही त्याला सुद्धा बोलायला लावणारी माऊली आहेत. वेद बोलले ना, वेद त्यांच्या मुखातून बाहेर निघाले. कोणामुळे? माऊलींमुळे. एवढी शक्ती, एवढी ताकद आहे. निर्जीव भिंत चालवण्याची ताकद माझ्या माऊलींकडे आहे. सगळं काही माऊलींकडे आहे. आणि स्वभाव मायाळू, दयाळू.
राजा असा पाहिजे, असा शोभेवंत राजा पाहिजे. आणि तोच राजा अलंकापुरीचे माझे संत ज्ञानेश्वर महाराज आज भगवंताजवळ प्रतिज्ञा करतायत. पहा, संत असे आहेत, प्रतिज्ञा स्वतः करतात, पण भार मात्र भगवंतावरती टाकतात. का? त्यांची भक्ती तेवढी आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर महाभारतातलं उदाहरण आहे. गुरु द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली होती. चक्रव्यूह भेदायचं कसं? युधिष्ठिरांच्या पुढे मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. अर्जुन एकीकडे युद्ध करतायत, पण चक्रव्यूहात जाणार आता कोण नाहीये त्यांच्या समोर. दुसरं कोणी चक्रव्यूह भेदू शकत नाही. अशा वेळेला अभिमन्यू त्या ठिकाणी आला आणि म्हटला, तात तुम्ही चिंतेत दिसताय, काय आहे चिंता? त्यावरती सांगावं, चक्रव्यूहाची रचना गुरु द्रोणाचार्यांनी केलेली आहे. चक्रव्यूह भेदायचं कसं? नाही भेदलं तर अपमान होणार आहे, आणि आता भेदायला जाण्यासाठी आपल्याकडे दुसरा असा कोणताच योद्धा नाहीये, तुझ्या वडिलांशिवाय कोणी जाऊ शकत नाही. त्यावरती अभिमन्यूने सांगावं, मी चक्रव्यूहात कसं घुसायचं हे मला माहिती आहे. आणि अभिमन्यू चक्रव्यूहात घुसले आणि फसल्यानंतर रथावरनं खाली पडले, खाली कोसळले, आणि कोसळल्यानंतर जयद्रथाने धाड दिशी लात मारली. चळ दिशी डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहिल्या. त्याच वेळेला वडील त्या ठिकाणी आले. अर्जुनाने बघितलं, आणि बघितल्यानंतर अर्जुनाला राग आला, आणि अर्जुन म्हटला, अरे तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिय मरण समोर असताना रडतो? रडू नकोस. त्यावरती आपल्या वडिलांना सांगा, मी रडतोय, पण का रडतोय? मरण समोर आलं म्हणून रडत नाहीये, तर मी रडतोय याला कारण आहे, मी ज्या वेळेला रथावरून खाली कोसळलो त्यावेळेला मला लात मारली, आणि ती लात दुसरं कोणी असून जयद्रथांनी मारली. पहिल्यांदा प्रतिज्ञा करताय का? वडिलांना विचारलं, प्रतिज्ञा करा, उद्यापर्यंत तुम्ही त्याला मारून टाका. आणि त्या क्षणाला अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्त होईच्या आत मी जयद्रथाचा वध करेन, अन्यथा मी स्वतः अग्नीमध्ये समर्पित होईन. प्रतिज्ञा कोणी केली? अर्जुनाने. पण भार कुणावरती गेला? सारथ्याकडे. कोण होतं सारथी? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. दुसरा दिवस उजाडला, अर्जुनाची नजर शोधतीये, पण कुठेही जयद्रथ सापडत नव्हता. आता काय करावं काय सुचत नव्हतं. शेवटी सूर्यास्त व्हायची वेळ आली, आणि त्यावेळेला सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काढला, आणि मायेने सूर्य झाकून टाकला. आणि मायेने सूर्य झाकून टाकल्याबरोबर ती जयद्रथ समोर आला आणि हसायला लागला. तोपर्यंत चिता पेटवली गेली, अर्जुनाने पेटवली, आणि पेटवल्यानंतर त्या चितेमध्ये प्रवेश करणार त्याच्यासाठी तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आवाज दिला, थांब अर्जुना, अरे तू योद्धा आहेस, क्षत्रिय आहेस, हातामध्ये बाण घेतला, धनुष्य उचलला, बाण लावला, आणि आता फेरी मार. एक फेरी पूर्ण झाली, आणि दुसरी फेरी पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाऊल पुढे टाकणार. तोच भगवंताने माया बाजूला केली. सूर्य झाकला होता तो पुन्हा बाहेर आला, आणि आल्यानंतर भगवंतानी हाक मारावी, अर्जुना तो बघ सूर्य, आणि हा बघ जयद्रथ, सोड बाण. जयद्रथाच्या अंगावर बाण सोडावा आणि मस्तक छाटून टाकावं. प्रतिज्ञा केली अर्जुनाने, पण पूर्णत्वास नेली भगवंतांनी. तसं आज प्रतिज्ञा करतायत माऊली. काय प्रतिज्ञा करतायत? अवघाची संसार सुखाचा करीना. कुठलं एक घर सुखाचं नाही करणार, कुठला तालुका सुखाचा नाही करणार, कुठला जिल्हा सुखाचा नाही करणार, कुठलं राज्य सुखाचं नाही करणार, कुठला देश सुखाचा नाही करणार, तर अख्खं विश्वच सुखाचं करणार. आनंदे भरीन तिन्ही लोक, या तिन्ही लोकात आनंद भरायचा आहे, आणि ही प्रतिज्ञा माऊलींनी करावी. ही प्रतिज्ञा माऊलींनी केली, आणि तिला पूर्णत्वास नेण्यासाठी माऊलींनी भार टाकला. आणि कुठे गेले माऊली? तर जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. पंढरपूरच्या दिशेने निघाले माऊली. जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. माहेराला निघाले. काही गोष्टी अशा असतात की त्या माहेरला गेल्यावरती सुटतात, आणि अखंड वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचं माहेर घर ते म्हणजे पंढरपूर.
पंढरी माझ्या पांडुरंग परमात्म्याची. तिथं आई बाप सुद्धा आहेत, बहीण सुद्धा आहे आणि भाऊ सुद्धा आहे. भाऊ पुंडलिक उभा आहे, बहीण चंद्रभागा आहे आणि आई बाप माझे पांडुरंग परमात्मा बाप आहे आणि आई साहेब रुक्मिणी माता आहे. त्यांच्या जवळ जाणार आहे आणि माऊली म्हणतात तिथं गाराणं सांगणार आहे. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुली. आणि माहेरला भेटल्यानंतर त्या भक्तीचं, त्या आनंदाचं फळ जे आहे ते फळ मी घेणार आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून मी विठ्ठल आवडे. अनेक जन्माचं पुण्य लागतं भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. तसं माऊली म्हणतात आता मी त्या भगवंताजवळ जातोय आणि त्या भगवंताजवळ माझं गाराणं सांगणार, माझी प्रतिज्ञा सांगणार आहे. भगवंत आता तू ती पूर्ण करायचीस. आणि मग माऊली म्हणतात सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन, क्षेमा मी देईन पांडुरंगा. ते फळ जे लागलेलं आहे ना ते मी घेईन आणि क्षेम मी देईन पांडुरंगा. माझ्या पांडुरंग परमात्म्याला क्षेम म्हणजे काय तर मिठी आलिंगन देईन त्या पांडुरंग परमात्म्याला. क्षेम मी देईन पांडुरंगा. त्या भगवंताला मी आलिंगन देईन. पण तो भगवंत कोणता आहे? बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची भेटी आपले सहसाठी करून ठेवा. तो बाप आहे माझा, आमचा. म्हणून अखंड वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे. तो आज त्या ठिकाणी उभा आहे. लाखोंचा समुदाय आज त्या ठिकाणी जातोय. आज वारीचं प्रस्थान आहे, माऊलींचं प्रस्थान आहे आणि माऊलींच्या बरोबर ती अनेक संतांच्या बरोबर ती लाखोंचा समुदाय माझ्या त्या पंढरपूरच्या दिशेने जातो. काय आहे हो पंढरीची वारी? कशी आहे पंढरीची वारी? काय मिळतात त्या पंढरीच्या वारीमध्ये? काय करतात वारकरी? तरी आपण पाहिलंय तो आनंद निश्चित घ्या. म्हणून एक आहे, पंढरीच्या वारीमध्ये नीट राहता येत नाही. कडक कांजीची कपडे, इस्त्रीची कपडे करून एखादा वारकरी यावा आणि पाऊस यावा, चिखल व्हावा, त्या कडक कांजीच्या कपड्यांची फिकीर नसते. त्यावेळेला फक्त एकच ओढ असते, माऊली 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 आणि माऊली आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची. म्हणून पंढरीच्या वारीमध्ये नीट राहता येत नाही पण नीट होता येतं, त्याला पंढरीची वारी म्हणतात. कळलं का? नीट राहता येत नाही पण नीट होता येतं. म्हणून या जगामध्ये भक्ती करत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. जो तो आपापल्या परीने भक्ती करतो, जो तो आपापल्या परीने श्रद्धा ठेवतो, जो तो आपापल्या परीने भक्ती करतो. पंढरीच्या वारीमध्ये पायी चालणारा वारकरीच हाच पांडुरंग परमात्म्याचा भक्त नसून तर 80 वर्षाची म्हातारी पुढे तळावरती जाऊन भाकऱ्या थापून, भाकऱ्या बाजून ती भाकऱ्या बनवण्याचं काम करते, ती सुद्धा पांडुरंग परमात्म्याची निश्चित भक्तीच करत असते. कोणी खरकट उचल, कोणी पत्राळ्या वाढल्या, कोणी पत्रावळ्या उचलल्या, ती सुद्धा पांडुरंग परमात्म्याची भक्तीच आहे. इतका गोडवा, इतका गोडवा. पण आज एक सांगू का, आज खरी भक्ती अजून कुणाला माहिती नाही. खऱ्या भक्तीची व्याख्या अजून कुणाला माहिती नाही. मग काय व्याख्या खऱ्या भक्तीची? जी कधी करावीच लागत नाही तिचं नाव भक्ती आहे, जो कधी करावाच लागत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. आज भगवंताने आम्हाला सर्व काही देऊन पाठवलेलं आहे पण आपल्याला त्याची ओळख नाहीये. महाराज म्हणतात देव पहावयासी गेलो त्याच्या देवाची होणी ठेलो. तुकोबरायण देव बघायला गेले आणि बघायला गेल्यानंतर कळलं की देव दुसरा तिसरा कोणीसून जो अवतार धारण करून आलोय तोच भगवंताचा अवतार आहे. म्हणून तुमच्या आमच्या जन्माचा शोध मी तुम्हाला मायबापू सांगून जाईन. सायन्सने शोध लावला आपल्या जन्माचा. काय सांगतं सायन्स? 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये होता. पण आमच्या अध्यात्मानं शोध लावला आपल्या जन्माचा 12.5 महिन्याचा. आमचं अध्यात्म सांगतं 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये होता, बरोबर आहे. पण त्याच्याही अगोदर 3.5 महिने पित्याच्या मस्तकामध्ये केंद्रबिंदू बनून होतो. आपण तुम्ही आम्ही कळलं का? म्हणून 96 दिवस पित्याच्या मस्तकामध्ये काढल्यामुळे 96 डिग्रीचं तापमान सगळ्यांच्या शरीराला आहे. 96 पेक्षा तापमान कमी झालं तरी बीपी लो झाला आणि वाढलं तरी बीपी हाय झाला. कळलं का 96चं तापमान काय? 96 दिवसानंतर आईच्या गर्भामध्ये ही सगुण साकार मूर्ती तयार झाली आणि त्या पांडुरंग परमात्म्याजवळ याचना केली, भगवंता आम्हाला याच्यातून सोडव, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एकदा तरी या दुःखातून वेगळं कर.
आणि या दुःखातून वेगळं झाल्यानंतर आम्ही काय करू? आठवी न पाय हा माझा नवस, हा माझा नवस ही माझी प्रतिज्ञा आहे, मी तुझं पाय आठवेन. पण आपण ती प्रतिज्ञा विसरलो, आपण ते वचन विसरलो. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्याला आईच्या गर्भामध्ये पहिल्यांदा वचन देऊन येणारी मंडळी तुम्ही आम्ही आहे, पण आपल्याला त्याची ओळख नाही. आणि नुसतं वचन घेऊन भगवंतानी पाठवलं नाही. भगवंतानी सांगावं, अरे वचन निश्चित पूर्ण करशील, प्रार्थना निश्चित पूर्ण कर, प्रतिज्ञा निश्चित पूर्ण करशील, पण त्याच्या काय ओळखीच्या वस्तू पाहिजेत का नको? ओळख ठेवणार माझी कशी? म्हणून 4 वस्तू भगवान परमात्म्याने त्याच्या काढून तुम्हा आम्हाला दिल्या. आज त्या 4 वस्तू भगवंताकडे नाही, पण तुमच्या आमच्याकडे कोणत्या 4 वस्तू भगवान परमात्म्याने तुमच्या त्याच्या काढून तुम्हा आम्हाला दिल्या? ऐका, कानामध्ये नाद भगवंताने त्याच्या कानातला नाद करून आपल्या कानामध्ये दिला. आज तो ऐकत नाही, पण तुम्ही आम्ही ऐकतोय. त्याच्या डोळ्याचा प्रकाश काढून तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये घातला. आज तो पाहत नाही, पण तुम्ही आम्ही पाहतोय. त्याच्या नासाग्याचा श्वास वायू काढून तुमच्या आमच्या नासागरीमध्ये दिला. आज तो श्वास घेत नाही, पण तुम्ही आम्ही घेतोय. त्याच्या मुखातला बोल सुद्धा खुंटला, तो सुद्धा काढून मायबाबा तुमच्या आमच्या मुखामध्ये घातला. आज तो बोलत नाही, पण तुम्ही आम्ही बोलतोय. त्या गोष्टी भगवंत करत नाही, ऐकणार नाही, पाहणार नाही, नाकाने श्वास घेणार नाही, मुखाने बोलणार नाही. का करणार नाही? कारण हे सगळं काढून त्याने तुमच्या आमच्या मुखामध्ये घातलं, तुमच्या आमच्यामध्ये घातलेलं आहे. आणि या सृष्टीचा मालकच बनवून पाठवलेलं आहे. हे विश्वाची माझे घर, या सृष्टीचा मालक म्हणून तुम्हा आम्हाला पाठवलं, पण आज तुम्हा आम्हाला त्याची ओळख नाही. आज भगवान परमात्म्याची ओळख जर तुम्हा आम्हाला करून घ्यायची असेल ना, तर एकच करा, भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. एकच सांगेन, माऊली मोठं गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. मृत जैसा शृंगारीला गाडवते तीनहणीला पण दुधिया माखीला गुळी जैसा ओस कृषी तोरण बांधलेले का उपवास यानं लिपले कुंकुम सिंदूर केले कांतहिनीने कळस ढिमांचे पोकळ जळ वरील ते झाड काय करू चित्री उफळपरी आतून इशेन तैसा अक्रमवरीची लेकडा नसरे थोर बोले कुडा नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. माऊली म्हणतात, मेलेल्या माणसाला शृंगार केला म्हणून तो कधी जिवंत होणार नाही, तो मेलाच आहे. त्याला कितीही नटवलं तरी तो जिवंत होणार नाही. गाढवाला तीर्थामध्ये आंघोळ घातली म्हणून गाढव कधी शुद्ध आणि पवित्र होणार नाही. कडू भोपळ्याला गुळानं माकलं म्हणून त्याच्यामध्ये कधी गोडी उत्पन्न होणार नाही. ज्या घरामध्ये कोणीच राहत नाही अशा घराला तोरण बांधलं म्हणून त्याला कधी घर पण येणार नाही. विधवा स्त्री, त्या विधवा स्त्रीने कपाळाला कुंकू लावलं म्हणून तिचा पती कधी जिवंत होणार नाही. उपाशी माणूस आहे, त्या उपाशी माणसानं पोटाला बाहेरून अन्न बांधलं म्हणून त्याची भूक कधी भागणार नाही. त्या अन्न खाल्लं तरच त्याची भूक भागणार आहे, पण त्याला बांधलं म्हणून कधी त्याची भूक भागणार नाही. मंदिराच्या कळसाला वरून सोन्याचा मुलामा दिलेला असतो, सोन्याचं पाणी दिलेलं असतं म्हणून त्याच्यामध्ये शुद्ध सोनेपणा कधी उतरणार नाही. आणि मद्याने म्हणजे दारूने भरलेला घडा पवित्र गंगेमध्ये नेऊन ठेवला म्हणून तो कधी पवित्र होणार नाही. तसं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नको वर पंग देवा, घे माझी सेवा भावशुद्ध. शुद्ध अंतकरणाची सेवा जर तुमची आमची असेल तर भगवंतापर्यंत निश्चित पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का भगवान परमात्म्यापर्यंत तुम्ही आम्ही पोहोचलो की तुमची आमची अवस्था काय होते, तर माऊली त्याचं मोठं गोड वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात. काय म्हणतात माऊली? वागणी माझी आले जैसे इंधनाची अग्नी झाले, पाठीन निवडीची काही केली काष्टपण, ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणे ही करिता परी उसुनो हे पण नुसताची आपरी लोहाचे कणक झाले ते एक परिसची केले आता आणि ककायचे ते गेलेलो होतो. आणि एरवी तूप होणे मागोते जे विद्युतपणाचे निवडते ते विपावणी आज आहे ते पुनरावृत्ती नाही ते माझं परम साचो कारणीच धाम हे अंतमट गुजू तुम्ही दावीचं जे असे. माऊली म्हणतात, ऐका किती गोड सांगतायत. एकदा का भगवान परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत तुम्ही आम्ही पोहोचलो आणि तिथं पोहोचल्यानंतर तुमची आमची अवस्था काय होणार आहे? तिथं पोहोचल्यानंतर तुमची आमची अवस्था अशी होणार आहे, तर अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी झाली, पाठीने निवडीची काही केली काष्टपण. काष्ट म्हणजे लाकूड. लाकूड एकदा का अग्नीमध्ये टाकला की त्याची राख होते. आता त्या राखीमध्ये पुन्हा ते लाकूड शोधायला जातं, सापडेल का? नाही सापडणार. एकदा का लाकडाची राख झाली की पुन्हा ते दृष्टीस पडणार नाही. एकदा का ऊसापासून साखर तयार झाली की साखरेपासून पुन्हा ऊस तयार करता येणार नाही. अशी कोणतीच बुद्धिमत्ता नाही की त्या साखरेचं पुन्हा ऊसात रूपांतर करेल. एकदा का परिसर स्पर्शाने लोखंडाचं सोनं झालं की जगामध्ये असा कोणताच दगड नाही की त्याचं गेलेलं लोखंड पण त्याला परत आणून देईल. एकदा का दुधाला तुपाची अवस्था प्राप्त झाली की पुन्हा त्या तुपाला दुधाची अवस्था प्राप्त होत नाही. तसं माऊली म्हणतात, एकदा का भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत तुम्ही आम्ही पोहोचलो की पुन्हा तिथून माघारी येणेच नाही. मग तिथं आपली अवस्था काय होणार आहे? तर आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले अशी अवस्था तुमची आमची होणार आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी भगवंताची भक्ती, भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि एकच आहे, आज ओळखीचा जन्म तुमचा आमचा आहे, ती ओळख ठेवणं गरजेचं आहे. म्हणून माऊली आज जी प्रतिज्ञा करतायत, अवघाची संसार सुखाचा आनंदे भरीन तिन्ही लोक. कारण संसाराने कधी कुणाला सुख दिलेलं नाही, पण तरी सुद्धा आज माऊली म्हणतायत. पण कोणता संसार? अख्ख्या विश्वाचा संसार माऊली म्हणतायत. तो करेन आणि तो सुद्धा आनंदाचा करेन. आणि ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कुठे चाललोय? तर जाईन गे मायेता पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया, त्या माहेराला मी भेट देईन. भेट दिल्यानंतर काय मिळेल? सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन, क्षेमा मी देईन पांडुरंगा. त्या पांडुरंग परमात्म्याला आलिंगन देईन, मिठी देईन. आणि तोच देव आहे कोण? बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची भेटी आपुले सवसाठी करून ठेले.
असा हा अभंगाचा सोपा साधा सोपा भावार्थ माझ्या अल्पमतीला सुचला, तो मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी पुनश्च एकदा संगीत वर्षा प्रस्तुत चॅनलचं मी धन्यवाद देईन, त्यांचा आभार मानेन की आज तुम्हा सर्वांसमोर ही भक्तिमय सेवा आणि अशीच सेवा पुढेही चालत राहणार आहे. अनेक मुक्कामाच्या ठिकाणी वेगवेगळे अभंग, वेगवेगळी प्रवचन, अभंग आणि त्याच अभंगावरती पुन्हा प्रवचन, अशी जी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे, ती संकल्पना आपल्याला दररोज ऐकायला मिळणार आहे, दररोज ऐकायला मिळणार आहे आणि आनंद घ्यायला सुद्धा मिळणार आहे. अनेक भगवान परमात्मा ज्ञानेश्वर माऊलींची जी मुक्काम आहेत, त्या मुक्कामाच्या ठिकाणचं महत्व काय आहे हे प्रत्येक वारकऱ्याला पुन्हा एकदा, ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा पुन्हा एकदा कळणार आहे. खूप मोठा हा सोहळा आणि या सोहळ्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं हीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. रामकृष्ण हरी.